आज अशा ताईंच्या घरी आनंदाचं वातावरण दाटून आलं होतं. त्यांचा लहानसा नातू चिकू आता पूर्ण 1 महिन्याचा झाला होता आणि त्याच्या गोड हास्याच्या गुंजनाने संपूर्ण घर उजाळून निघालं होतं. आशाताईंच्या डोळ्यात आनंदाची झळाळी होती, मनात अपार समाधान. कारण नातू म्हणजे त्यांच्या आयुष्याचं सर्वात मोठं सुख. त्यांच्या पायांना तर जणू जमिनीचा स्पर्शच उरला नव्हता. प्रत्येक पावलांवर त्या आनंदाने तरंगत होत्या. मुलगा विजय आणि सून प्रियंकाच्या बाळाच्या नामकरण आणि जन्मोत्सवानिमित्त नातेवाईक, शेजारी आणि ऑफिसमधील मित्रांसाठी भव्य सोहळा आयोजित केला होता. घर फुलांनी नटलेलं होतं, मिठायांच्या गंधाने दरवळलेलं होतं आणि सर्वत्र हशा, गप्पा, थट्टा मस्करीने भरलेलं उत्साही वातावरण पसरलं होतं. सगळीकडे आनंदी आनंद होता. आशाताई सतत पाहुण्यांच्या स्वागत सेवेत गुंतल्या होत्या. स्वयंपाकघरातून गरमागरम चहाचा ट्रे घेऊन त्या ये जा करत होत्या. प्रत्येक पाहुण्यांना हसत मुखाने चहा नाश्ता देत होत्या. कारण त्यांच्या दृष्टीने हा फक्त कार्यक्रम नव्हता, तर कुटुंबाच्या एकतेचा आणि प्रेम संबंधाचा सण होता. अचानक स्वयंपाकघराच्या चौकटीला त्यांचा पाय धडकला. तोल सावरायचा प्रयत्न करताना त्या जवळपास कोसळल्याच, पण कसाबसा तोल सांभाळला. मात्र हातातील ट्रे सुटून खाली आपटला. गरम चहाचे थेंब त्यांच्या साडीवर उडाले. काही क्षणात साडीवर डाग पडले आणि हाताला भाजल्याने फोड आले. पण त्यापेक्षा अधिक जळजळ त्यांच्या मनात झाली. दुरून आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारत असलेली प्रियंका हे सगळं पाहत होती. प्रियंका म्हणजे त्यांची सून. तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. जखमेची विचारपूस करण्याऐवजी त्या संतापून पुढे आली ती आणि कडक आवाजात म्हणाली, आई, तुम्ही एवढ्या बेपर्वा कशा असू शकतात हो? तुमचं लक्ष नेमकं कुठे असतं? आशाताई थिजून गेल्या. आवा होऊन तिच्याकडे पाहतच राहिल्या, डोळ्यातले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत. पण प्रियंका थांबली नाही. ती अजून चिडून म्हणाली, अहो, असं काय पाहताय माझ्याकडे? मी तुम्हाला माझी इतकी महागडी साडी नेसायला दिली होती आणि तुम्ही तीच साडी खराब केली. ही साडी माझ्या आईने मला गिफ्ट दिली होती. माहिती आहे का किती महाग आहे ती? तुम्हाला तिची किंमत काय कळणार हो? खरं सांगायचं तर तुम्हाला महागडी साडी नेसायची सवयच नाही आणि ती नेसून अशा प्रकारची कामं तुम्ही करताय. हे सगळे शब्द अशा त्यांच्या अंतःकरणात सुरीसारखे घुसले. अपराधी भावनाने अंगभर शिरशिरी पसरली. गळा दाटून आल्याने त्यांनी हळू आवाजात म्हटलं, नाही ग सुनबाई, माझी चूक नव्हती. मी फक्त पाहुण्यांसाठी चहा नेत होते. चौकट दिसलीच नाही मला. पण प्रियंका ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. ते अजून भडकून म्हणाली, नाही नाही, चूक माझीच आहे हो. मीच तुम्हाला इतकी चांगली साडी दिली. तुम्हीच दाखवून दिलत की तुम्ही या साडीच्या लायकीचेच नाहीत. तेवढ्यात मुलगा विजयी पुढे आला. त्याने आईकडे पाहत कठोर आवाजात म्हटलं, आई, अगं, एवढी महागडी साडी नेसली होतीस तर थोडं काळजीपूर्वक वागायला हवं होतं ना. साडी महागडी आहे ती. आता बघ, प्रियंकाची साडी पूर्ण खराब झाली आहे. सगळ्या पाहुण्यांचे डोळे आशाताईंकडे खेळले. घरात जणू त्यांच्या अपमानाचं नाट्यच रंगलं होतं. सून आणि मुलगा त्यांचा अपमानच करत होते. त्या कठोर शब्दाने त्यांचं मन अक्षरशः तुटून गेलं. डोळ्यातून अश्रू ओघळले, पण त्या काहीही न बोलता शांतपणे आपल्या खोलीत गेल्या आणि दरवाजा लावून बसल्या. हाताला भाजल्याची वेदना होतीच, पण त्यापेक्षा तीव्र होती मनाची जळजळ. मुलगा आणि सुनेचे शब्द विषासारखे अंतःकरणात झिरपत होते. त्या विचार करू लागल्या, 2 महिने झाले या घरात आलीये. सकाळपासून रात्रीपर्यंत एका पायावर उभी राहून घर सांभाळलं. सुनबाईच्या प्रत्येक हौशीची पूर्तता केली, मुलाची सेवा केली. गुडघ्यांच्या वेदना दाबून, थकवा लपवून नेहमी हसत राहिले की सुनेला काही वाईट वाटू नये. पण हे काहीच कोणाला दिसलं नाही. माझी मेहनत दिसली नाही. आज फक्त एक साडी खराब झाली आणि माझा सगळा सन्मान धुळीस मिळाला. सगळ्यांसमोर माझा अपमान केला. माझं मन मोडलं. त्या दिवसाला 100दा शाप दिला, ज्या दिवशी त्यांच्या आनंदासाठी मी हसत या घरात आली होती. वाटलं होतं आता कुटुंब पूर्ण झालं, पण आज असं वाटते की माझं प्रेम, माझं कष्ट सगळंच व्यर्थ गेलं. खोलीत एकटं बसून डोळ्यात पाणी आणून त्या फक्त एकच विचार करत होत्या, हाच का प्रेमाचा अर्थ? हीच का वृद्धांची किंमत? मनात खोल शांतता पसरली होती, जिथे आनंदाऐवजी फक्त वेदना आणि निराशा उरली होती. खरं म्हणजे ही गोष्ट 2 महिन्यांपूर्वीची आहे, जेव्हा प्रियंकाला 8वा महिना लागला होता.
तिचं शरीर आता जड झालं होतं, कंबर दुखत होती, पायांना सूज आली होती आणि त्यामुळे घरातले छोटी मोठी कामंही तिला ओझं वाटू लागली होती. त्या दिवशी सकाळी विजय अंघोळ करून गडबडीने ऑफिसला जायची तयारी करत होता. शर्टाची बटणं लावत टाळ्याची गाठ व्यवस्थित करत तो आरशासमोर उभा होता. तेवढ्यात प्रियंका हळूहळू चालत आली आणि शेजारच्या सोफ्यावर बसली. बोटावर हात ठेवून थकलेल्या आवाजात म्हणाली, विजय, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे. विजय तिच्याकडे न पाहता टाळ्याला शेवटचा झटका देत म्हणाला, बोल ना, काय बोलायचंय तुला? प्रियंका थकलेल्या किंचित तक्रारीच्या सुरात म्हणाली, विजय, तू माझी अवस्था बघत आहेस ना. मला आता घरातलं काम करणं शक्य नाही. झाडू, फरशी, भांडी, कपडे सगळं काही ओझं वाटते. मी विचार करत होते की दिवसभर मदत करण्यासाठी एखादी कामवाली ठेवली तर बरं होईल. मला खूप दिलासा मिळेल. आणि आता माझी डिलिव्हरीचं डेटही जवळ आली आहे. बाळ आल्यानंतर तर कामवाल्या बाईची गरज आणखी भासणारच. एवढं ऐकताच विजयच्या कपाळावर हाठ्या उमटल्या. Do not buy this box. तो वळून तिच्याकडे पाहत म्हणाला, अगं प्रियंका, कामवाल्या ठेवायची म्हणजे किती खर्च येईल? विचार केलायस का तू? सकाळ संध्याकाळीसाठी कामासाठी ठेवली तर पगार किती द्यावा लागेल तिला? माझा एवढा पगार कमी पगार आहे. त्यात सुट्ट्या, तुझं आजारपण, डॉक्टरांच्या व्हिजिट्स आणि वरून घर खर्च. तुला फक्त तुझ्या आरामाची काळजी आहे, माझ्या खिशाची मात्र अजिबात नाही. प्रियंकाचा चेहरा लाल झाला. ती रागाने उठत म्हणाली, मग मी काय करू? काम करून मरू का? मी प्रेग्नेंट आहे. तुला माझा त्रास दिसत नाही का? विजय तिला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला, अगं थोडं थांब ना. मला आता ऑफिसला उशीर होतोय. आपण संध्याकाळी परत बोलूया ह्या विषयावर. मी नक्कीच असा उपाय काढतो की तुझं कामही होईल आणि तुला आरामही मिळेल. तू काळजी करू नकोस. प्रियंकाच्या डोळ्यात आशेची चमक आली. ती उत्साहाने म्हणाली, अच्छा, खरंच सांग ना, काय करणार आहेस तू? विजय रहस्यमय हसत म्हणाला, तू फक्त बघच मी काय करतोय तो. जो उपाय मी शोधलाय ना, त्यात सापही मरेल आणि काठी मोडणार नाही. एवढं म्हणून त्याने लॅपटॉपची बॅग उचलली. प्रियंकाच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि घराबाहेर निघाला. दरवाजा बंद होताच प्रियंकाचा फोन वाजला. तिच्या आईचा कॉल होता. नेहमीप्रमाणे ती जवळपास तासभर तिच्या आईशी बोलत राहिली. तिने आपले सगळे त्रास सांगितले. गर्भावस्थेत ओझं, थकवा आणि आता कामवाल्या बाईची गरज. आईने सहानुभूती दाखवली आणि हसत म्हणाली, प्रियंका, तू एवढी चिंता का करतेस ग? तुझ्या सासूबाई आहेत ना, त्यांना बोलवून घे की, त्या सगळं नीट सांभाळतील. प्रियंका चिडून म्हणाली, अगं नको आई, मी त्यांना सहन करू शकणार नाही बघ इथे. तूच आलीस तर बरं, पण सासूबाई अजिबात नाही. बघते विजय काय करतो ते. म्हणत होता काहीतरी विचार केलाय त्याने. संध्याकाळी विजय थकलेला घरी परतला. त्याने बॅग सोफ्यावर ठेवली आणि प्रियंकाजवळ बसून म्हणाला, तुला घरातलं काम जमत नाही ना, म्हणून मी एक निर्णय घेतलाय. मी गावावरून आई बाबांना बोलावून घेतो. आई तुझी काळजी घेईल, स्वयंपाक करेल, घरही चांगलं सांभाळेल आणि बाळ झाल्यावर तर त्यांची गरज आणखीनच भासेल आपल्याला घरात. मग आत्ताच बोलावून घेऊ. एका दगडात दोन पक्षी. हे ऐकताच प्रियंकाचा चेहरा उतरला. ती ओठ वाकडं करून नाक फुलवत म्हणाली, तू पण हाच उपाय काढलास का? सासू सासऱ्यांना बोलवायचं? अगं त्यात काय वाईट आहे? विजयने विचारलं. ती ताबडतोब म्हणाली, विजय, तुम्ही एकदाही विचार केलात का? एकदा तरी विचार केलाय की आई वडील आल्यानंतर घराचा खर्च किती वाढेल? त्यांचं जेवण, कपडे, औषधं, येण्या जाण्याचा खर्च आणि वरून दिवसभर घरात राहिल्यानंतर आपल्यालाही घरात काही प्रायव्हसी तरी राहणार आहे का? तेव्हा विजय शांत आवाजात म्हणाला, अगं प्रियंका, याची चिंता करू नकोस. आई घरातलं सगळं काम अगदी व्यवस्थित सांभाळेल. तेही फुकटात. आणि बाळाचंही ती प्रेमाने संगोपन करेल बघ. विचार करून पहा. कामवाली बाईचा पगार वाचेल आणि तुला कोणतंच टेन्शन राहणार नाही. प्रियंका क्षणभर गप्प राहिली, पण पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हसू उमटलं. ती म्हणाली, अहो हो, हीच गोष्ट माझी आई म्हणत होती. तीच सांगत होती तुझ्या सासूबाईंना बोलावून घे म्हणून. त्या आल्या की कामवालीची गरजच पडणार नाही. अरे वा, तुम्हा दोघांचा विचार करण्याचा अंदाज तरी अगदी सारखाच आहे.
ती देखील हसू लागली, पण त्या हसण्यात एक लपलेली चालाकी होती. जणू आई मुलाने मिळून आयुष्यभरासाठी एक स्वस्तातली कामवाली बाई शोधली होती. विजयला वाटलं त्याने खूप शहाणपणाचा निर्णय घेतला आहे, पण त्याला काय ठाऊक होतं की हाच निर्णय 2 महिन्यानंतर त्याच्या आईच्या हृदयाचे तुकडे तुकडे करेल. रडत विजयने प्रियंकाकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. भुवया उंचवल्या. प्रियंकाने चटकन परिस्थिती हाताळली. चेहऱ्यावर बनावट हसवणं ती म्हणाली, अहो तसं काही नाही. खरं तर आईचा फोन आला होता. तिनेही हे सुचवलं आहे की तुझ्या सासूबाईंना 6 महिन्यांसाठी बोलावून घे. घरातल्या सगळ्या कामापासून बाळाला आंघोळ घालण्यापर्यंत सगळंच त्या पाहतील आणि तुला 1 रुपया खर्च करावा लागणार नाही. मग ती तोंड वाकडं करत पुढे म्हणाली, पण विजय, सासूबाईंचं ठीक आहे, पण बाबा कशाला इथे? त्यांचं इथे काय काम? त्यांना गावीच राहू दे ना. इतर फक्त सासूबाईंची गरज आहे. बाबा आले तर घरात जागा कमी पडेल आणि त्यांची सवयी वेगळ्याच आहेत बघ. सकाळी 5 वाजता उठून पूजा, संध्याकाळी कीर्तन. ते जर इथं आले तर आपली लाईफस्टाईल यांच्याशी जुळणं शक्यच नाही. विजयने मान हलवली, जणू एखादा व्यापारी आपला हिशोब लावत आहे, आणि म्हणाला, प्रियंका तुझ्या लक्षात येत नाही, जर आई एकटी आली तर गावी बाबांचं काय होईल? त्यांच्या जेवणाचं काय? आणि जर बाबा इथे आले तर बाहेरची सगळी कामं तेच पाहतील. भाजी, दूध, राशन, औषधं सगळं. आणि तू ही गोष्ट विसरतेस, त्यांना दरमहा 30,000 रुपयांची पेन्शन देखील मिळते. ते पैसे आपल्या घरातच वापरले जातील, म्हणजे आपला खर्च आपोआप कमी होईल. थोडा वेळ थांबून विजयच्या डोळ्यात चमक आली. तो म्हणाला, आणि ऐकलंस का? जेव्हा बाबा रिटायर झाले ना, तेव्हा त्यांना जवळजवळ 20 लाख रुपये मिळाले होते. त्यांनी त्यांची एफ.डी केली होती आणि ती याच महिन्यात मॅच्युअर होत आहे. हे तुला माहिती आहे का? जेव्हा ते इथे येतील तेव्हा मी त्यांच्याशी प्रेमाने बोलेन आणि ते पैसे आपण घेऊयात. मग आपण एक मोठा फ्लॅट खरेदी करू. 2 नाही 3 खोल्यांचा, तुझ्या स्वप्नातलं घर आणि आरामाचं आयुष्य. हे ऐकून प्रियंकाच्या डोळ्यात चमक तर आली, पण ती थोडी संकोचून म्हणाली, पण विजय, नंतर असं होऊ नये की ते दोघे कायमचे आपल्या जवळच राहू लागतील. मी सासू-सासऱ्यांसोबत राहू शकत नाही. मला माझी प्रायव्हसी हवी आहे. माझी स्वतःची स्पेस हवी आहे. कोणाचाही हस्तक्षेप मला घरात नकोय. सकाळी उठताच सासूबाई दार वाजवत खोलीत येतील. संध्याकाळी सासरे म्हणतील, टीव्हीचा आवाज कमी कर. नाही, हे सगळं मला वेड लावेल रे. विजयने हसत तिच्या डोक्यावर हलकासा फटका मारला. अगं वेडे, तू एवढी काळजी का करतेस? आधी पैसे हातात तर येऊ दे. त्यानंतर जसं तू म्हणशील तसंच होईल. आई बाबांना गावी पाठवून देऊया किंवा त्यांच्यासाठी वेगळा फ्लॅट घेऊ. फक्त थोडीशी वाट पाहायची आहे. प्रियंकाला जणू लॉटरीच लागली होती. ती आनंदाने हसली आणि म्हणाली, मग उशीर कशाला? आत्ता सासूबाईंना फोन लाव. विजयने लगेच फोन काढला, नंबर डायल केला आणि स्पीकर ऑन केला. दुसऱ्या बाजूने आशाताईंचा आनंदाने भरलेला आवाज आला. हॅलो विजय बाळा, कसा आहेस रे तू? आणि सुनबाई कशी आहे? विजय खोट्या काळजीच्या स्वरात म्हणाला, अगं आई, सगळं ठीक आहे, पण प्रियंकाची तब्येत आता बरी नाहीये. तिला 8वा महिना चालू आहे ना. शरीर थकल्यासारखं होतंय. घरातली कामं होत नाही तिला. आणि ते कामवाली बाई मिळत नाही. मिळाली तर महिन्याला जवळजवळ 20,000 रुपये मागते अगं आई. काय करावं काही कळत नाही. आई, तू एक काम करतेस का? तू आणि बाबा काही दिवसांसाठी इथे या. सुनबाईची काळजी घे, घरही सांभाळ, आणि बाळ आलं की तुझी मदत तर नक्कीच लागणार आहे. तुझ्या नातवंडाला तू सांभाळायला येणार नाही का? विजयचं बोलणं ऐकून आशाताईंचं मन व्याकुळ झालं. अरे बाळा, काही हरकत नाही. मी आजच तुझ्या बाबांशी बोलते. तू फक्त सुनबाईंची काळजी घे. तिला टेन्शन देऊ नकोस. फोन ठेवल्यानंतर संध्याकाळी दिनकरराव शेतातून थकून घरी आले. आशाताईंनी त्यांना चहाचा कप दिला आणि विजयचं सगळं बोलणं सांगितलं. दिनकरराव चष्मा सरळ करत म्हणाले, आशा, तू म्हणतेस ते ठीक आहे, पण या वयात तू एकटी इतकं सगळं कसं सांभाळशील? शहरातलं वातावरण थोडं वेगळं असतं. आशा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना वाटलं, मुलगा आणि सून किती आपुलकीने बोलवत आहेत तिकडे. किती काळजी घेतात. त्या म्हणाल्या, अहो, आपण आजी आजोबा होणार आहोत. आपली मुलं एवढी मोठी आनंदाची बातमी देत आहेत, मग आपण त्यांची मदत करायची नाही का? सुनबाईला त्रास होतोय. दिनकरराव थोडे हसले आणि म्हणाले, चल मग सामान पॅक कर आणि उद्या सकाळच्या एसटीने निघूया. जाऊया आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे. आशाताईंनी लगेच विजयला फोन केला आणि विजय बाळा, आम्ही उद्या सकाळी निघतो आहोत.
बस स्थानकावर पोहोचल्यावर तुला फोन करते, तू घ्यायला ये हा. विजय लाडीक आवाजात म्हणाला, ठीक आहे आई, मी गाडी घेऊन येतो. बिचारा आशाताईंनी पटापट सामान गोळा केलं. जुन्या साड्या, औषधं, येणाऱ्या छोट्या बाळासाठी छोटी छोटी कपड्यांची गुंडाळी, घरातलं घरचं तूप, शेतातले तांदूळ सगळं त्यांनी बांधून ठेवलं. त्यांना रात्रभर झोप लागली नाही. मनात विचार होता, मुलांचा संसार थाटून देणं ही माझी जबाबदारी आहे. पण त्यांना किंचितही अंदाज नव्हता, ज्या घरात त्या इतक्या प्रेम आणि आशेने चालल्या होत्या त्या घरात त्यांची प्रेमाची नाही तर त्यांच्या श्रमाची किंमत मोजली जाणार होती. त्यांची वाट बघत होती कामांची यादी आणि हिशोबी नजरा. पण आशाताई मात्र आनंदी होत्या. त्यांचं मन फक्त एका विचारात हरवून गेलं होतं, मी आता आजी होणार आहे. खरं तर सत्य हे होतं, त्यांना त्या घरात एक फुकटची मोलकरीण म्हणून बोलवलं जात होतं आणि त्यांच्या पेन्शन व एफडीचे हिशोबाचे खेळ आधीच रचले गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळची पहिली बस पकडून आशाताई आणि दिनकरराव शहरात पोहोचले. बस स्थानकावर प्रचंड गर्दी होती. उन्हाच्या झळा लागत होत्या. पण आशाताईंचे डोळे मात्र सतत आपल्या मुलाला शोधत होते. लांबून विजय हात हलवताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं, पण डोळ्यामध्ये एक गडबड होती. कारमध्ये बसताच तो म्हणाला, आई, कालपासून प्रियंकाला उलट्या होत आहेत. मी कसं बसं डाळ भात बनवलं आहे. पण आता तू आली आहेस ना ग, मग स्वयंपाकघर, साफसफाई, कपडं धुणं सगळं तूच बघ. आशाताईंनी थकलेले पाय घट्ट पकडले आणि हसून म्हणाल्या, विजय बाळा, तू काळजी करू नकोस, आता मी आली आहे ना. त्यांना वाटलं, मुलगा किती आपुलकीने बोलते माझ्याशी. जणू घराची जबाबदारी सगळी जवळ त्यांच्या हाती सोपवते. घरी पोहोचल्यावर त्यांनी आपली बॅग उघडली. गावाकडून आणलेली भाजी, तुपाचा डबा, तांदूळ बाहेर काढले आणि न बसता, आराम न करता थेट स्वयंपाकघरात गेल्या. दिनकरराव त्यांना थांबवत म्हणाले, आशा, आधी चहा तरी घे, चहा पी. पण ते हसत म्हणाले, सुनबाई उपाशी असतील, आधी तिच्यासाठी ज्यूस बनवते. संध्याकाळपर्यंत घर चकाचक झालं होतं. भांडी घासली, फरशी पुसली, प्रियंकाला गरम दूध प्यायला दिलं. रात्री सगळे झोपले. तेव्हा आशाताईंनी आपल्या सुजलेल्या गुडघ्यांवर गरम पाण्याची पिशवी ठेवली आणि डोळ्यातलं पाणी अलगद पुसलं. दिवसभराच्या थकव्याने शरीर कोसळत होतं, पण मन आनंदाने भरलं होतं. मुलाजवळ आहे हेच मोठं समाधान होतं. दुसऱ्या दिवसापासून त्यांची दिनचर्या सुरू झाली होती. सकाळी 5 वाजता उठणं, चहा बनवणं, विजयचा डबा भरून देणं, प्रियंकाला नाश्ता देणं, फळं कापून देणं, कपडे धुणं, झाडू, फरशी करणं, दुपारचं जेवण, संध्याकाळचं चहा आणि रात्रीचं जेवण, सगळं काम हसत हसत करत राहिल्या. आशाताई करत राहिल्या. आशाताई दिवसभर कामात गुंतलेल्या असायच्या. बायकोचे अखंड परिश्रम पाहून दिनकररावांच्या मनाला रोजचं दुःख व्हायचं. एक दिवस ते हळू आवाजात म्हणाले, आशा, तू दिवसभर कामातच राहतेस, थोडं स्वतःचंही भान ठेव, तब्येत बिघडवून घेऊ नकोस. इतक्या वेळ उभं राहिल्याने तुझे गुडघे अजून खराब होतील अगं. पण आशाताई नेहमीप्रमाणे हसून ते बोलणं टाळायच्या. हसतच म्हणायच्या, अहो तुम्ही पण ना, मी आजी होणार आहे आणि या आनंदासमोर माझ्या गुडघ्यांच्या वेदना काय तोकड्या वाटतात. माझा नातू येणार आहे, हे कष्ट त्याच्यापुढे काहीच नाही. आजी होण्याच्या आनंदात वेदना दिसतात कुठे मला. पण रात्री जेव्हा सगळे झोपायचे तेव्हा त्या शांतपणे अंथरुणावर बसून गुडघ्यांना मलम लावत मनाशी विचार करायच्या, माझा मुलगा आणि सून आनंदी आहेत ना, माझ्यासाठी एवढंच पुरेस आहे. एकदा सगळं सुखरूप पार पडलं की माझी काळजी संपली. एका रात्री पायांचं दुखणं फारच वाढलं. दिनकररावांनी प्रेमाने त्यांना औषध दिलं आणि विश्रांती घ्यायला सांगितली. औषधं घेताच त्या गाढ झोपल्या. सकाळी केव्हा झाली त्यांना कळलंच नाही. इतक्यात खोलीतून प्रियंकाचा आवाज आला, आई, माझ्यासाठी चहा बनवा ना. त्याच वेळी विजय ऑफिससाठी तयार होता. म्हणाला, आई, माझा नाश्ता कुठे आहे. देते बाळा, असं म्हणत आशाताई पुन्हा कामाला लागल्या. असं करत करत 1 महिना गेला. दिवस रात्र कधी निघून गेली कळलंच नाही. आणि अखेर तो दिवस आला जेव्हा घरात छोटासा पाहुणा आला, एक राजकुमार. त्याच्या किलकिल्याने खर्च वातावरण आनंदाने न्हावून निघलं. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू, डोळ्यात आनंदाचा झरा, सुखाला पारावार उरला नव्हता. शेजारभर त्या आनंदाच्या गजराने गूंज पसरली. घराबाहेर शुभेच्छा देणाऱ्यांच्या रांगा लागल्या. आशा त्यांच्या चेहऱ्यावर मात्र अनुभव तेज होतं. आजी झाल्याच्या आनंदात त्यांना आपला सारा थकवा, कंबरदुखी, झोपेचा अभाव सगळंच विसरलं होता.
त्या सुनेची मनापासून सेवा करत होत्या. प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण झाला होता. सकाळी उठताच त्या सुनेला गरम पाणी करून द्यायच्या, दुधात बदाम पावडर घालून देत, वेळेवर पौष्टिक जेवण वाढत. बाळाच्या कोमल त्वचेला बदाम तेलाने हलक्या हाताने मालिश करताना त्यांचा चेहरा भक्तिभावाने उजळायचा, जणू त्या एखाद्या मौल्यवान वस्तू हातात घेत आहेत. सुनबाईला आराम मिळावा म्हणून त्या स्वतः रात्रभर बाळाला घेऊन बसायच्या, बाळाची काळजी घ्यायच्या. इतनी तेज गर्मी में कॉलेज जाना है, ऑफिस जाना है, आउटिंग पे जाना है, क्या वियर करे कुछ भी समझ में नहीं आ रहा। तो मैं लेके आ गई फ्लिपकार्ट से बेस्ट कुर्ती एंड कुर्ता सेट्स अंडर ₹500। फर्स्ट कुर्ता सेट आप देखो, प्योर कॉटन रेयॉन फैब्रिक में, प्रिंट तो ऑसम है, देखकर ही समर वाइब्स आ रही है। एंड ये ₹499 में आपको मिल जाएगा। कॉटन रेयॉन फैब्रिक है, वर्किंग प्लेस के लिए, कॉलेज के लिए बेस्ट है। नेक्स्ट ₹315 की ये कुर्ती है, कॉटन फैब्रिक में, आप देख सकते हो प्रिंट बहुत ही प्यारा है। कलर ऑप्शंस भी आपको मिल जाएंगे। फ्रंट योक पे आपको जरी एम्ब्रॉयडरी एंड फॉइल्स में डिटेलिंग मिल जाएगी। 3/4 स्लीव्स आपको मिल जाएंगी। ये भी आउटिंग के लिए बेस्ट है, डेली के लिए बेस्ट है। वर्किंग प्लेस पे अगर आप जाना चाहते हो तो वेयर करके जा सकते हो, कॉलेज में वेयर कर सकते हो। लिंक के लिए पहले मुझे फॉलो जरूर से कर लेना, तभी आपको लिंक मिल पाएगी। पीपी लिंक डीएम टाइप कर देना, लिंक में भेज दूंगी। घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रेमाचा सुगंध दरवळत होता आणि त्या घरावर जणू सौख्याचं आभाळ उतरलं होतं. एका दुपारी आशाताई आणि दिनकरराव नातवाला मांडीवर घेऊन त्याच्याशी बोबड्या बोलांनी खेळवत होते. ते छोटं बाळ हाताची मुठी हवेत हलवत होतं. डोळे टकटक करत त्यांच्याकडे बघत होते आणि मग हळूच त्यांच्या मांडीवर झोपून जायचं बाळ. आशाताई प्रेमाने त्याची नजर काढत म्हणायच्या, माझा चिकू म्हणजे माझा जीव आहे, माझा नातू. बघा ना तुझं हे छोटंसं नाक, बघ ना तुझं हे छोटंसं नाक, हे गुलाबी गाल, असं म्हणून त्या नातवाचं प्रेमाने चुंबन घ्यायच्या. तेवढ्यात विजय त्यांच्या जवळ आला. चेहऱ्यावर हलका ताण, पण डोळ्यात एक चमक होती. तो म्हणाला, बाबा तुम्हाला माहीतच आहे आपल्याला आता एक मोठं घर घ्यायचंय. हे घर आपल्यासाठी लहान वाटते. आपण 4-5 जण आहोत घरात. एकच खोली आणि सगळं सामान अस्तव्यस्त पसरलेलं असतं. घर घेण्यासाठी लाखो रुपयांची गरज आहे बाबा, आणि बँक लोन एवढं सहज मिळत नाही. दिनकरराव नात्याच्या डोक्यावरून हात फिरवत शांतपणे म्हणाले, विजय बाळा एवढं मनावर घेऊ नकोस. अरे पुढच्या महिन्यात माझी एफडी मॅच्युअर होणार आहे बघ. या वयात आम्हाला पैशांची काय गरज, आयुष्यभर कष्ट करून बचत करून ठेवलेले हेच तर आहेत. आपल्या लेकरांच्या आनंदासाठी ते सर्व पैसे तू ठेव आणि घराचं स्वप्न पूर्ण कर. वडिलांच्या शब्दांनी विजयच्या डोळ्यात आनंदाचे थेंब चमकले. त्यांचं मन आनंदाने नाचू लागलं. मोठं घर, वेगळ्या खोल्या, विस्तीर्ण हॉल, बाळासाठी खेळायची मोठी जागा, सगळं त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. मनातल्या मनात तो म्हणाला, आता तर माझं स्वप्न सत्यातच उतरणार आहे. काही दिवस शांततेत गेले, पण हळूहळू प्रियंकाच्या मनात अस्वस्थता डोकावू लागली. घरात सतत बसत असलेले सासरे दिनकरराव आता तिला खटकू लागले होते. ते दिवसभर मुलाच्या देखभालीत रमलेले असायचे, पण प्रियंकाला वाटायचं हे सासरे तर काही उपयोगाचेच नाहीत, फक्त घरात बसून असतात. घरातली सगळी कामं तर सासूबाईंच्या अंगावर, स्वयंपाक, झाडू, फरशी, बाळाला मालिश करून आंघोळ घालणं, कपडे धुणं, सगळं काही सासूबाई करतात. सगळं काही त्या एकट्याच करायच्या. सासरे मात्र दिवसभर घरात बसून कधी वृत्तपत्र वाचायचे, कधी टीव्ही समोर वेळ घालवायचे, तर कधी जुन्या आठवणी सांगत दिवस काढायचे. प्रियंकाला वाटू लागलं त्यांच्या उपस्थितीमुळे घरात गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण होते, जागाही कमी पडते. एका संध्याकाळी विजय ऑफिसवरून घरी आला तेव्हा ती चिडलेल्या सुरात म्हणाली, तुमच्या बाबांना परत गावी पाठवा ना, ते इथे राहून काय उपयोगाचे आहेत. सासूबाई सगळी कामं करतातच ना, मग त्यांना गावी पाठवलं तर आपल्यालाही थोडी प्रायव्हसी मिळेल. विजय चटकन म्हणाला. भडकला विजय. प्रियंका तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तू बाबांना गावी पाठवायचं म्हणतीयस? तुला माहिती आहे का त्यांच्या एफडीत लाखो रुपये आहेत. 20 लाख रुपये आहेत त्यांच्या एफडीचे. तेच पैसे बाबा आपल्याला देणार आहेत. त्या पैशानेच आपलं मोठं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. मी आधीच त्यांच्याशी बोललो आहे, सगळं ठरलेलं आहे. तोपर्यंत अशी कोणतीही गोष्ट बोलू नको ज्यामुळे आईबाबा नाराज होतील. थोडं धैर्य ठेव, सगळं काही ठीक होईल. विजयचा सूर ऐकून प्रियंका देखील शांत झाली, पण तिच्या मनातला राग आणि शंकेचा धुराळा मात्र कायम राहिला. आनंद होता, पण घरात 2 अधिक सदस्य असल्याची भावना तिला टोचत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आशाताईंनी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरातील कामं आटोपली. भांडी घासली, चहा तयार केला, बाळासाठी दूध गरम करायला ठेवलं.
सगळं आवरून ते हात पुसत खोलीत गेल्या तेव्हा दिनकरराव खुर्चीवर बसून विचारमग्न झालेले दिसले. चेहऱ्यावर गंभीर भाव होते, नजर शून्यात हरवलेली. जणू जुन्या आठवणींचा धुसर पडदा त्यांच्या मनात उलगडा होता. आशाताई यांनी हसत विचारलं, अहो काय झालंय? एवढा काय विचारात हरवलात? मला सांगणार नाही का? आधी हा घ्या, चहा प्या. दिनकररावांनी दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाले, आशा, विजयची बऱ्याच काळापासून मोठं घर घेण्याची इच्छा आहे. खरं सांगायचं तर त्याचं म्हणणं चुकीचं नाही. हे घर आता खरंच लहान वाटू लागलंय. उद्या आपला चिकू मोठा होईल, घरात सामान वाढेल, मग जागा कुठे उरणार? मी आता रिटायर झालो आहे. आपल्या दोघांना पेन्शन पुरेसं आहे. त्याशिवाय गावातली शेती आहे, तिथून थोडीफार कमाईही होते. पण खरं सांगायचं तर आता गावात एकटं राहायचं मन होत नाही. म्हातारपणात आपल्यालाच मुलगा आणि सुनेचा आधार व्हावा लागतोय. आजारपण, अशक्तपणा यात कोण बघणार आपल्याला? त्यात आता आपला चिकू पण आलाय. त्यामुळे मी ठरवलं आहे की गावचं जुनं घर आणि शेती विकून टाकूया. जुनं घर सांभाळणं आता जड जाते. त्यात माझ्या एफडीचे पैसे मिळाले की दोन्ही मिळून एवढी रक्कम होईल की या शहरात एक मोठं घर किंवा फ्लॅट नाही तर एखादं स्वतंत्र घर, जिथे बाग कच्ची असेल आणि सगळे एकत्र राहू. कुणी वेगळं राहणार नाही, कुणी दूर राहणार नाही. हे ऐकून आशा त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू फुललं, जणू त्यांच्या मनावरचं ओझं उतरलं. डोळ्यात आनंदाची चमक आली. त्या म्हणाल्या, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. या छोट्याशा खेळण्याला, चिकूला, म्हणजे नातवंडाला सोडून जाण्याचं मनच होत नाही. असं म्हणत त्या शेजारी ठेवलेल्या पाळण्याकडे गेल्या, जिथे छोटासा चिकू निर्व्याजी हसत होता. आणि त्या हसण्याचा आशाताईंच्या आयुष्याचा संपूर्ण अर्थ दडलेला होता. पाळण्यात छोटा चिकू गाढ झोपलेला होता. त्याच्या श्वासांचा मंद लयबद्ध आवाज येत होता. त्यात छोट्या हाताची मुठ्ठ घट्ट बंद होती. आशाताईंनी ओलावलेल्या नजरेने त्याचा हात अलगद आपल्या हातात घेतला आणि हलक्या आवाजात म्हणाल्या, माझा सोनू, तू तर माझा जीव आहेस रे. क्षणभर त्या थांबल्या आणि मग दिनकररावांकडे वळून म्हणाल्या, आपल्याला गावी राहावं लागलं असतं तर माझं मन किती उदास झालं असतं. पण आता असं वाटतंय आपण सगळे इथेच एकत्र राहूया. इथे सगळेजण आनंदाने राहूया. एकत्र राहूया. इथे सगळेजण आनंदाने राहूया. दिनकररावांनी हलकीच मान हलवली. ठीक आहे आशा. ते म्हणा, मी उद्याच गावी निघतो. एफडीसाठी लागणाऱ्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. बँकेत जाऊन कागदावर सही करतो आणि गावचं घर, शेती विकण्यासाठी सरपंचाला सांगतो. कोणी ना कोणी खरेदीवर मिळेलच. या सगळ्या कामाला साधारण आठवडा लागेल. येणं जाणं, रजिस्ट्रेशन, सर्व काही. आशाताई थोड्या चिंतेने म्हणाल्या, पण पुढच्या आठवड्यात आपल्या चिकूचं नामकरण आहे ना. त्याच्या आगमनाच्या आनंदाचं घरात पार्टी आहे. पाहुणे येणार, सजावट, खाणं पिणं सगळं ठरलेलं आहे. दिनकरराव हलकंसं हसले. अगं, पुढच्या आठवड्यापर्यंत तर मी सगळं काम संपवून परत येईन. तू काळजी करू नकोस. थोडं धैर्य ठेव. आशाताईंनी मान हलवली. त्यांच्या मनात मात्र एक विलक्षण समाधान होतं. आता अख्खं कुटुंब एकत्र राहणार हीच गोष्ट त्यांना सर्वात प्रिय होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनकरराव गावाकडे निघाले. विजयने त्यांचं सामान बसमध्ये ठेवलं, तिकीट दिलं आणि आदराने निरोप घेतला. घरात परतल्यावर विजय आणि प्रियांकाने एकमेकांकडे पाहिलं. दोघांच्याही डोळ्यात उत्साहाची चमक होती. गावचं घर विकून आणि एफडीचे पैसे मिळून आता त्यांचं आयुष्य बदलणार होतं. दोघे मोठ्या घराच्या स्वप्नात हरवून गेले होते. कोणत्या कॉलनीत घर घ्यायचं, कुठे घ्यायचं? विजय म्हणाला, अशी जिथे मोठी बाग असेल, जिम किंवा स्विमिंग पूलही असेल, अशा ठिकाणी आपण घर घेऊ. प्रियांका उत्साहाने म्हणाली. त्यांनी एकामागून एक गोष्ट ठरवायला सुरुवात केली. 4 नाही 5 खोल्या असलेलं घर, बाल्कनीसह मास्टर बेडरूम, मुलांसाठी वेगळी खोली, गेस्ट रूम, स्टडी रूम, फर्निचर मॉडर्न आणि लाकडी असावं. सोफा सेट हलक्या रंगाचा, डायनिंग टेबल 12 खुर्च्यांचा, किचन पूर्ण मॉड्युलर, बाथरूममध्ये बटन टब बथ आणि गच्चीवर एक छोटंसं गार्डन. रात्र झाली तरी ते दोघेही अंथरुणावर पडून एकामागोमाग एक योजना आखत होते. ऑनलाईन फ्लॅट शोधत होते. दलालांचे नंबर पाहत होते. पैसे मिळाले की लगेच बुकिंग करूया, विजय म्हणाला. प्रियंका हसली आणि बाबांना वरचा मजला देऊ म्हणजे त्यांनाही शांतता वाटेल. दोघेही हसले. त्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक हलकीशी अस्वस्थता होती. या सगळ्या स्वप्नांना उशीर होऊ नये ही त्यांची एक काळजी होती.
एका दुपारी आशाताईंनी स्वयंपाकघरात कोबीची भाजी बनवली, डाळीला फोडणी दिली आणि चपात्या लाटल्या आणि भांडी घासून बाहेर आल्या. त्यांचे हात अजूनही ओले होते. अचानक बाळाचा रडण्याचा आवाज आला. एवढ्या मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकून त्यांचं काळीज अक्षरशः धडधडलं. ते क्षणाचाही विचार न करता दौडत धावत गेल्या आणि वाकून पाळण्यातून नातवाला कुशीत घेतलं, जवळ घेतलं. त्याची पाठ थोपटत प्रेमाने म्हणाल्या, "अरे माझ्या सोन्या, काय झालं रे बाळा? भूक लागली का रे?" चिकू त्यांच्या गरम कुशीत शांत झाला तेवढ्यात प्रियंका खोलीत आली. तिचा चेहरा रागाने लाल बुंद झाला होता. ती चिडून सासूबाईंना म्हणाली, "आई, तुम्ही बाळाला हात न धुता कसं काय उचललं? तुम्हाला हेही माहीत नाही की अशाने इन्फेक्शन होऊ शकतं बाळाला. बाळाची इम्युनिटी अजून खूपच कमजोर आहे. इथून पुढे बाळाला उचलण्याआधी सॅनिटायझर लावत जा जरा हाताला." तिचा आवाज एवढा मोठा होता की आशाताई स्तब्ध झाल्या. त्यांच्या साडीचा पदर अजूनही ओला होता. हातांना अजूनही भाजीचा हलकासा वास येत होता. त्यांना अधिक आश्चर्य याचं वाटलं की त्यांची सून ही सगळं उलटसुलट बोलत असताना विजय तिथे सोफ्यावर बसून मोबाईल स्क्रोल करत होता. पण त्याने ना डोळे वर केले ना एक शब्द उच्चारला. फक्त गप्पच राहिला. आशाताईंनी नातवाच्या पाठीवरून हलकेच हात फिरवत शांत स्वरात म्हटलं, "ठीक आहे प्रियांका, इथून पुढे लक्षात ठेवीन हा." पण त्यांच्या मनात मात्र एक खोल सल उमटली. जणू एखादी जुनाट जखम पुन्हा ताजी झाली होती. हळूहळू दिवस पुढे जात होते. आता प्रियांकाची नजर प्रत्येक गोष्टींवर होती. कधी ती म्हणायची, "आई, दूध खूप गरम आहे, बाळाचं तोंड भाजेल ना." कधी तेलाने मालिश करू नका, बाळाला सर्दी होईल, क्रीम वापरा. कधी तुमच्या चपात्या खूप जाड होतात, थोड्या पातळ लाटा ना चपात्या. प्रत्येक गोष्टीत तक्रार, प्रत्येक कृतीत दोष. आशाताई शांत राहायच्या. फक्त ओठांवर एक हलकंसं हास्य ठेवायच्या. पण आतून मात्र त्या हळूहळू कोलमडत चालल्या होत्या. आणि विजय, आपलाच मुलगा, तो तर फक्त दर्शनी पुतळ्यासारखा कधीच काही बोलला नाही की बायकोला थांबवलं नाही. उलट म्हणायचा, "अगं आई, प्रियंका बरोबर बोलते," आणि तिथून निघून जायचा. जेव्हा चिकू 1 महिन्याचा झाला तेव्हा विजय आणि प्रियंकाने त्यांच्या बारशाचं नियोजन केलं. सगळीकडे फुलांच्या माळा लावल्या, केटरिंग बुक केलं. फोटोग्राफर आला. त्या दिवशी सकाळी प्रियंका आशाताई जवळ आली. कपाटावर नजर टाकून तिने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, "एकही ढंगाची साडी नाही का तुमच्याकडे? या साड्या गावावरून आणलेल्या, सुती फिकट रंगाच्या, बॉर्डरही नाही. बारशाला जे पाहुणे येतील ते सगळे हाय सोसायटीचे आहेत. माझ्या ऑफिसमधले, विजयचे क्लायंट, शेजारी. तुम्ही या साड्यांपैकी एखादी नेसून आलात तर लोक काय म्हणतील? आमची काय इज्जत राहील?" आशाताई गप्प राहिल्या. प्रियंका पुढे म्हणाली, "आई, तुम्ही असं करा, आज माझी साडी नेसा, पण जरा सांभाळून हा. ही साडी माझ्या आईने घेतली आहे, खूप महाग आहे. लक्ष ठेवा, चहा किंवा बाळाच्या दुधाचा डाग पडू देऊ नका हा चहा साडीवरती. मी तर म्हणते आज तुम्ही चहा पिऊच नका, कारण चहा पिताना तुम्ही सांडवता आई." आशाताई मंद स्वरात म्हणाल्या, "ठीक आहे प्रियंका, तू म्हणतेस तर तुझी साडी नेसते. पण फार महाग साडी देऊ नकोस हा, एखादी हलकीशीच दे, म्हणजे बरं वाटेल." प्रियंकाने कटू हास्य केलं. कपाट उघडलं आणि एक गडद जांभळ्या रंगाची बनारसी साडी काढली. ती साडी देताना म्हणाली, "ही घ्या आई. अशी साडी तर तुम्ही आयुष्यात कधी नेसली नसाल." त्या वाक्याने आशाताईंच्या मनात जणू 100 काटे खुपसले होते. आयुष्यभर सुती साड्या नेसून संसार उभा केला, पैपै साठून मुलाला शिकवलं, आणि आज त्याच मुलाच्या बायकोच्या नजरेत मी गावंढळ ठरतीये. त्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं, पण ओठांवर हसू मात्र अजूनही तसंच होतं. सवय लागली होती ना दुःख गिळूनही शांत राहायची. आता तर आशाताईंचं साडी नेसायचं मनच नव्हतं, पण पर्यायही नव्हता. स्वतःच्या जुन्या साडीत पाहुण्यांसमोर जाणं म्हणजे सुनेचा अपमान, आणि त्या अपमानाची छाया मुलावरही पडू नये एवढं तर त्यांना ठाऊक होतं. म्हणून गप्पच साडी घातली आणि बाथरूमकडे वळाल्या. आरशासमोर उभं राहून त्यांनी साडी नेसायला सुरुवात केली. ती साडी वजनदार होती, निष्ठत होती आणि पदर नीट सांभाळणंही कठीण जात होतं. पहिल्यांदाच त्यांनी दुसऱ्यांची साडी नेसली होती. जणू काय भाड्याचा कपडा अंगावर घातल्यासारखं वाटत होतं त्यांना. डोळ्यात नकळत पाणी आलं. त्यांनी ते गुपचूप पुसलं आणि खोलीच्या बाहेर आल्या. प्रियंकाने त्यांना वरून खालपर्यंत निहाळलं आणि म्हणाली, "आता बरं दिसतायत बघा, फक्त साडीचा पदर नीट सांभाळा." आशाताईंनी मान खाली घातली. त्यांच्या चेहऱ्यावर स्वीकारलेली वेदना होती. निशब्द पण गहिरा अपमान. मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा उठत होता, हेच करे मुलाचं आणि सुनेचं प्रेम? संध्याकाळ होताच घरात पाहुण्यांची वर्दळ वाढली. लायटिंगच्या माळा झगमगत होत्या. टेबलावर स्नॅक्सच्या प्लेटा मांडलेल्या होत्या. विजय आणि प्रियंका पाहुण्यांसोबत हसत बोलत होते, फोटो काढत होते. प्रियंकाचा हसरा आवाज घरभर घुमत होता आणि दुसरीकडे आशाताई मात्र एकट्याच धावत होत्या.
स्वयंपाकघरातून ट्रे उचलत, रिकामे ग्लास भरत, रडणाऱ्या चिकूला कुशीत घेऊन शांत करत, पाहुण्यांना चहा कॉफी विचारत त्यांचा चेहरा मात्र घामाने ओला झाला होता. बनारसी साडी अंगाला चिकटली होती, कंबर दुखू लागली होती आणि पाय डगमगत होते. दिनकरराव गावात अडकले होते. रजिस्ट्रेशनचे पेपर, बँकेची औपचारिकता, अजून 2 दिवसांचा विलंब झाला होता. दरम्यान एका पाहुण्याने चहा मागितला. आशाताई स्वयंपाकघरातून ट्रे घेऊन बाहेर आल्या आणि दाराच्या चौकटीला पाय लागला आणि ट्रे हातातून सुटला. गरम चहा सांडला. काही थेंब त्यांच्या हातावर तर काही साडीवर. सोन्यासारख्या त्या बनारसी साडीवर डाग पडलाच. दुरूनच प्रियंकाने पाहिलं आणि ती संतापली. अरे देवा, आई तुम्ही हे काय केलं? ही साडी किती महाग आहे, तुम्हाला कल्पना तरी आहे का? विजयी तिथेच उभा होता. तो गोळ्या उंचवत म्हणाला, आई किती वेळा सांगितले ना, थोडं सावकाश काम करत जा. पहा सगळे पाहुणे बघत आहे तुझ्याकडेच. त्याच्या त्या शब्दांनी पाहुण्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कुणीतरी दबक्या आवाजात कुजबुजलं, गावावरून आली आहे ना? तुझी सासूबाई गावची आहे ना? आशाताई तिथेच थिजल्या. हात थरथरत होते, डोळ्यात पाणी दाटलं होतं. त्या अपमानाचे शब्द थेट हृदयात मुरले. काही न बोलता त्या शांतपणे आपल्या खोलीत गेल्या. दरवाजा बंद केला, साडी काढून फेकून दिली. चहाचा डाग पाहिला आणि मग ती साडी एका कोपऱ्यात ठेवली. रडत रडतच त्यांना झोप लागली. नंतर नातवाचं नामकरण झालं. पाहुणे निघून गेले. घर पुन्हा शांत झालं, पण त्या शांततेतही कुणालाच आशाताईंची आठवण झाली नाही. सकाळी उठून त्यांनी ती साडी हातात घेतली, दुमडली आणि प्रियंकाजवळ गेल्या. हळू आवाजात म्हणाल्या, सुनबाई मी उद्या तुझी साडी धुवून ठेवते. प्रियंकाने ओठ वाकवले. आई काही गरज नाही, एवढं उपकाराचीही नाही. मी माझ्या साड्या घरी धुतच नाहीये. ड्राय क्लिनिंग करते मी माझी साडी. एका साडीला 500 रुपये लागतात ड्राय क्लिनिंग करायला. मी तुमच्यासारख्या फाटक्या साड्या नेसत नाही. तो फाटक्या शब्द त्यांच्या कानावर पडताच आशाताईंचा आत्मा अक्षरशः जळून निघाला. त्या शांतपणे वळाल्या, आपल्या खोलीत गेल्या आणि दरवाजा बंद केला. आता त्या घरात त्यांचं मन लागतच नव्हतं. प्रत्येक कोपरा परका अनोळखी वाटत होता. दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा विजय आणि प्रियंका नवीन घर पाहायला गेले होते तेव्हा फोन वाजला. पलीकडून दिनकररावांचा आवाज आला. हॅलो आशा, आपल्या नातवाचं काय नाव ठेवलं? सगळं व्यवस्थित झालंय ना? आशा त्यांच्या तोंडातून शब्द फुटेनात. कंठ दाटून आला होता. दुसरीकडे दिनकरराव चिंतित पडले होते. आशा त्यांच्या शांततेमुळे त्यांच्या मनात वादळ माजलं. काय झालं आशा, तू ठीक आहेस ना? तिथे सगळं व्यवस्थित आहे ना? आशा त्यांनी सर्व काही लपवण्याचा प्रयत्न करत उत्तर दिलं, हो सगळं व्यवस्थित आहे. फक्त तुमच्याशिवाय मन लागत नाही इथं. तुम्ही लवकर या. त्यांचा आवाज तुटत होता. दिनकरराव चकित झाले. नाही आशा, तू निराश वाटतेस. तुझं बोलणं काहीसं वेगळं वाटते. नक्की काहीतरी झालं आहे. खरं सांग, काय घडलंय? काय झालंय? दिनकररावांनी एवढ्या प्रेमाने विचारल्यावर आशा त्यांच्या धैर्याचा भान तुटला. त्यांनी फोनवर सगळी घटना सांगितली. साडीवर पडलेला चहाचा डाग, पाहुण्यांसमोर झालेला अपमान, फाटकी साडी आणि विजेचं शांत राहणं. हे ऐकून दिनकररावांचं रक्त सळसळू लागलं. त्यांनी आयुष्यात कधीच आपल्या पत्नीचा स्वाभिमानाला धक्का पोहोचू दिला नव्हता. आशाताई त्यांची अर्धांगिनी, त्यांच्या सोबतीन, त्यांची मैत्रीण, त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होत्या. आणि आज त्यांना कळलं की त्यांच्या बायकोचा अपमानच त्यांच्या स्वतःच्या घरात, स्वतःच्या मुलाने आणि सुनेने केलेला आहे आणि तेही सगळ्यांच्या पाहुण्यांच्या समोर झालं आहे. तेव्हा त्यांना राहावे ना. मनात आलं आत्ताच गाडी पकडावे आणि आशाला घेऊन परत जावं. पण 2 महिन्यांपासून ती सुनेची सेवा करत होती. दिवस रात्र न थकता, कोणतीही तक्रार न करता. आणि त्या बदल्यात मिळाला अपमान. पण गावी अजून रजिस्ट्रेशन शेवटचा कागद बाकी होता. बँकेचा चेक, शेतीचं ट्रान्सफर सगळं अर्धवट लटकलेलं होतं. त्यामुळे त्यांनी आणखी 2-3 दिवस थांबावं लागणार होतं. ते रोज आशाताईंना फोन करत होते. त्यांना समजावत होते. म्हणत होते, आशा फक्त 3 दिवस, मग दोघं परत येऊ. मग काहीही होऊ दे. 3-4 दिवसांनी शहरातल्या गल्ल्या संध्याकाळच्या काळोखात बुडू लागल्या. तेव्हा दिनकरराव बसमधून उतरले. त्यांच्या खांद्यावर एक जुनी पिशवी होती. तर हातात लाल रिबनने बांधलेल्या ब्रँडच्या लोगोने चमकणारी मोठी शॉपिंग बॅग होती. टॅक्सीने घरी पोहोचले तर दरवाजा उघडाच होता. विजय ऑफिसला गेला होता. छोटा चिकू गाढ झोपला होता आणि प्रियंका आपल्या खोलीतच झोपली होती. दिनकररावांनी शॉपिंग बॅग हळूच टेबलावर ठेवली. चप्पल काढली आणि थेट आशाताईंच्या खोलीकडे गेले. दरवाजा ठोठावला. आतून रडत आवाज आला, कोण आहे? मी आहे आशा, दरवाजा उघड. आशाताईंनी दरवाजा उघडला. त्यांनी पाहिलं दिनकररावांसमोर उभं राहता त्यांच्या डोळ्यात पाणी थांबेनासं झालं. तर त्यांच्या गळ्यात पडून रडू लागल्या. शांत हो आशा, आता सगळं व्यवस्थित होईल. दोघं उशिरापर्यंत गप्पा बसून मारत होते. खिडकीतून थंडगार हवा आत येत होती. थोड्या वेळानंतर प्रियंका बाहेर आली. केस विस्कटलेले, डोळे सुजलेले. पण टेबलावर ठेवलेली शॉपिंग बॅग पाहता तिची झोप उडाली. अरे हे काय आहे? तिने उत्साहाने ती बॅग उघडली.
आत होती एक अप्रतिम बनारसी साडी गडद रंगाची, चांदीच्या जरीने विणलेली, बॉर्डरवर फुलांचे बुट्टे आणि पदरावर हाताने केलेलं कलाकुसरीचं काम. प्रियंकाचे डोळे मोठे झाले. तिला वाटलं विजयने तिला सरप्राईज दिला आहे. तिला अजिबात कल्पना नव्हती की सासरे घरी आले आहेत, कारण ती तेव्हा गाढ झोपलेली होती. ती आनंदाने साडी घेऊन खोलीत गेली, दरवाजा बंद केला आणि पटापट साडी नेसू लागली. आरशासमोर उभी राहून गोल गोल फिरू लागली. पदर हवेत झुलवत हसली. साडी तिच्यावर खुलून दिसत होती, जणू ती एखादी राणीच. तिने मनोमन विचार केला, कमीत कमी 20,000ची तरी असेल ही साडी. पण विजयने कधी घेतली? मला सांगितलंच नाही. तिच्या डोळ्यात चमक होती, जणू एखादं स्वप्न पूर्ण झालं होतं. तेवढ्यात बाहेर दरवाजाची कडी वाजली. विजय ऑफिसमधून परत आला होता. प्रियंकाने आपल्या खोलीतूनच हाक मारली, विजय जरा इकडे या ना. हे बघा ना मी कशी दिसते आहे, असं म्हणून तिने साडीचा पदर सावरतच हसतच हॉलमध्ये आली. विजयने प्रियंकाकडे एक नजर टाकली आणि तो सुन्ना झाला. त्याचे डोळे विस्फरले. प्रियंका, अगं ही साडी खूप सुंदर आहे, पण ही खूपच महाग वाटते. तू कधी घेतलीस आणि मला सांगितलंही नाही? त्याच्या आवाजात आश्चर्य होतं, पण त्यामध्ये हलकीशी भीती दडली होती. की माहीत नाही? प्रियंकाने किती पैसे उधळले असतील? प्रियंका हसत म्हणाली, काय म्हणजे? ही साडी तुम्हीच तर आणली ना माझ्यासाठी? अहो आता मस्करी करू नका. किती भारी साडी आहे ही. बनारसी हँडवर्क, चांदीची जरी. माझी कित्येक दिवसापासून इच्छा होती अशी साडी माझ्याकडे असावी. विजयने मान हलवली. नाही प्रियंका, मी खरं बोलते, मी साडी आणलेली नाही. मी तर आत्ताच आलो आहे. प्रियंकाचा चेहरा थोडा कठोर झाला. काय? साडी तुम्ही आणली नाही तर मग कोण घेऊन आलंय? तेवढ्यात खोलीचा दरवाजा हळूच उघडला. दिनकरराव आणि आशाताई बाहेर आले. विजय आणि प्रियंका एकदम थिजले. क्षणभर त्यांना काही समजेनासं झालं. दिनकरराव शांत पण ठाम आवाजात म्हणाले, सुनबाई, ही साडी विजयने नाही, मी घेऊन आलो आहे. बाबा, तुम्ही कधी आलात? विजयने आश्चर्याने विचारलं. दिनकरराव म्हणाले, थोड्याच वेळापूर्वी. मग त्यांनी प्रियंकाकडे वळून म्हटलं, ही साडी मी तुझ्यासाठी नाही, माझ्या बायकोसाठी आणली आहे. माझ्या आशासाठी घेऊन आलो आहे. तिच्याकडे एकही चांगली साडी उरली नाही. मला वाटलं माझ्या अर्धांगिनीला दुसऱ्यांची नेसलेली साडी नेसावी लागणं ही माझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. पण असो, आता मला वाटतं या साडीची गरज तुझ्यालाच आहे. तुझ्याकडे साड्या भरपूर असतील, पण इतकी महागडी, इतकी सुंदर कदाचित एकही नसेल. प्रियंकाचं संपूर्ण अंग जळून निघालं. चेहरा लालबुंद झाला. तो थरथरू लागले. तिला असं वाटलं जणू कोणीतरी तिला चपराक मारली आहे. ती एकदम आपल्या खोलीत गेली. रागाने साडी अंगावरून फेकली. घडी न घालताच साडी चेंडूसारखी गुंडाळली आणि शॉपिंग बॅगेत ठासून भरली. बाहेर येऊन ती बॅग डायनिंग टेबलावर आपटणार होती, तेवढ्यातच दिनकररावांनी शांत पण कडक आवाजात म्हटलं, सुनबाई, आता त्याची काही गरज नाही. ही साडी आता तुझ्याकडेच राहू दे. कदाचित तुलाच तिची गरज आहे. माझी बायको दुसऱ्यांनी नेसलेली साडी नेसत नाही. ती अशा हजारो साड्यांची मालकीण आहे. मनाने, सन्मानाने. विजय त्यांच्या शब्दांकडे पाहत थबकला. त्याला जाणवलं आज वडिलांचा स्वर बदललेला आहे. जे नेहमी शांत, सौम्य, कधी मोठ्या आवाजात बोलले नव्हते, आज त्यांच्या डोळ्यात एक अढळ दृढता होती. जणू एक भिंत उभी राहिली होती. विजयचा घसा कोरडा पडला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं कदाचित त्याने एक मोठी चूक केली आहे. तेवढ्यात दिनकरराव खुर्चीवरून उठले. एक दीर्घ श्वास घेतला आणि मंद हसत म्हणाले, काय झालं? एवढं चकित का झालात? आज मी एक खूप आनंदाची मोठी बातमी घेऊन आलो आहे. त्यांच्या आवाजात एक अनोखा आत्मविश्वास होता, जो विजय आणि प्रियंकाने कधी अनुभवला नव्हता. खोलीतील शांतता मोडत त्यांनी आपल्या जुन्या पिशवीत हात घातला आणि काही कागदपत्रे बाहेर काढली. हळूहळू एक एक रहस्य उलगडत होत गेलं. दिनकररावांनी ती कागदपत्र विजयच्या हातावर ठेवली आणि म्हणाले, हे बघ विजय बाळा, आपल्या गावाला शहराशी जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मी माझ्या बायकोच्या नावावर साड्यांचं एक मोठं शोरूम खरेदी केलं आहे. हे त्याच शोरूमचे कागद आहेत. आता तुझ्या आईच्या इज्जतीचा प्रश्न संपला. ती आता स्वतःची मालकीण आहे. ती स्वतःच्या आवडीच्या साड्या नेसू शकेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ती कोणाच्याही नजरेत छोटी राहणार नाही. सासऱ्यांचं बोलणं ऐकून प्रियंकाची तर शुद्धच हरपली होती. तिच्या अंगावर घाम फुटला. डोळे विस्फारले आणि पाय थरथरू लागले. तीव्र धक्का बसल्याने विजय क्षणभर बधीर झाला. त्याचं तोंड उघडंच राहिलं, जणू विजयचा झटका बसला होता. त्याने तो कागद उलटून पालटून पाहिला, पण त्याच्या लक्षातच येईना हे स्वप्न आहे की वास्तव. अचानक तो थरथरत म्हणाला, पण बाबा, हे शोरूम घेण्यासाठी पैसे कुठून आले तुम्ही? दिनकररावांनी मध्येच त्याला थांबवत शांतपणे म्हटलं, हो बाळा, तू बरोबर ओळखलंस. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. राग आणि समाधानाचं अनोखं मिश्रण. जे पैसे मी तुला देणार होतो, त्याच पैशात मी हे शोरूम खरेदी केलं आहे. सुरुवातीला विचार केला होता तुझ्या स्वप्नातलं घर घेऊया, पण आता वाटतं आधी माझ्या बायकोचं स्वप्न पूर्ण करणं फार गरजेचं आहे.
हे ऐकताच विजय आणि प्रियंकाच्या पायाखालची जमीन सरकली. दोघांचे चेहरे लाल झाले, हातपाय गार पडले. विजय रागाने थरथरत म्हणाला, पण तुम्ही तर आमच्या घरासाठी पैशांची व्यवस्था करायला गेला होतात ना? तुम्ही मला शब्द दिला होता की ते पैसे मला देणार. मग हे सगळं काय आहे? तुम्ही मला फसवलं. दिनकररावांचा आवाज आता कडक झाला. हो विजय, पण तुला शब्द देण्याआधी मी माझ्या बायकोला शब्द दिला होता. मी तिला वचन दिलं होतं की तुझ्या आयुष्य सन्मानाने जगवणार. तिचा अपमान करण्याचा अधिकार मी कोणालाच दिलेला नाही. आणि तो अपमान तुम्ही दोघांनीही केला. आणि मग ते पैसे माझेच होते. माझ्या कष्टाची कमाई, त्याचा उपयोग कुठे करायचा हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला आहे. ते पुढे म्हणाले, सुनबाई, तू कधी असा विचार करू नकोस की माझी बायको महागड्या साड्या नेसू शकत नाही. मी सरकारी अधिकारी होतो, चांगली नोकरी होती, आजही मला चांगली पेन्शन मिळते. पण माझ्या बायकोला साधं आयुष्य जगायला आवडतं. तिने कधी स्वतःसाठी महागड्या साड्या घेतल्या नाहीत, कारण तिच्या मते आपल्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करणं जास्त महत्त्वाचं होतं. तिने आपल्या प्रत्येक इच्छेला दाबून ठेवलं, फक्त आपल्या मुलांसाठी. विजयच्या डोळ्यात आत्ता पाणी आलं, पण रागही उसळला होता. दिनकरराव पुढे म्हणाले, विजय बाळा, आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ज्या मुलांसाठी आम्ही आयुष्यभर कष्ट केले, आमच्या इच्छा मारल्या, दाबल्या, तोच मुलगा आम्हाला हा दिवस दाखवेल. अरे, आम्ही तर आमच्या गावाकडचं घर, शेती सगळं विकून तुझ्याबरोबर राहण्याचा विचार करत होतो रे. शेती विकली होती, पण सुदैवानं घर विकायच्या 2 दिवस आधी तुझ्या बायकोचा खरा चेहरा आम्हाला दिसला. सगळ्या पाहुण्यांसमोर तू तुझ्या आईचा अपमान केलास. तिच्या साडीवर चहा सांडल्याचं कारण पुढं करून तिला फाटक्या साड्या नेसणारी म्हटलंस. त्या क्षणी माझं डोकंच फिरलं होतं. किती मोठा अपमान तुमच्या सासूबाईंचा, तुम्ही तुझ्या आईचा केला होता. दिनकररावांच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते स्थिर उभे राहिले होते. आता जेव्हा तुझं खरं रूप आमच्यासमोर आलंच आहे, तेव्हा माझं सगळं तुला देण्याचा विचारही मी करू शकत नाही, ते कठोरपणे म्हणाले. त्याचं बोलणं ऐकून विजय आणि प्रियंका चकित झाले. दोघे एकमेकांकडे पाहू लागले. चेहऱ्यावर लाज, मनात अपराधीपणाची जाणीव, पण शब्द कोणाच्या तोंडून निघाले नाहीत. हॉलमध्ये भीषण शांतता होती. फक्त घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती. क्षणभराने दिनकररावांनी मंद हसत म्हटलं, सुनबाई, आता तुमची सासू महागड्या साड्या नेसेल. आता तरी तुम्ही असं म्हणणार नाहीत ना की ती फाटक्या साड्या नेसते किंवा तिला महाग साड्या नेसायची अक्कल नाही. आता ती स्वतःच्या दुकानाची मालकीण आहे. सर्वात सुंदर आणि महाग साड्या ती विकणार आहे आणि स्वतःच्या मनाप्रमाणे नेसणारही. हे ऐकताच प्रियंकाला असं वाटलं की न मार खाता तिच्या गालावर कुणीतरी थप्पड दिली आहे. तिचा चेहरा झुंबत होता. नजर खाली गेली आणि हात थरथरू लागले. वडिलांच्या त्या शब्दानंतर विजय आणि प्रियंका निशब्द झाले. त्यांच्या तोंडातून एक शब्दही फुटला नाही. दोघे पाषाणासारखे जागेवरच उभे राहिले. तेवढ्यातच दिनकरराव शांत पण ठाम आवाजात म्हणाले, चल आशा, तुझं सामान भर. आता इथे राहण्याची आपल्याला गरज नाही. आपण आत्ताच आपल्या घरी निघूया. स्वतःच्या छताखाली कुणाच्याही उपकारांशिवाय आपण चांगलं जगू शकतो. हे बोलून त्यांनी विजयच्या हातातून ते कागद घेतले आणि गंभीर आवाजात पुढे म्हणाले, विजय, तुझ्या आईने तुला किती प्रेमाने वाढवलं होतं. तुझी प्रत्येक गरज, प्रत्येक हौस ती पूर्ण करत होती. पण तिला कल्पनाही नव्हती की ज्या मुलासाठी तिने स्वतःचं सगळं आयुष्य समर्पित केलं, तोच मुलगा एक दिवस तिच्या भावनांचा आणि तिच्या त्यागाचा असा तमाशा करेल. माफ कर बाळा, तू आयुष्यात खूप पुढे गेलास, पण जिच्यामुळे तू इतका पुढे गेलास तिलाच मागे सोडलंस. क्षणभर शांतता पसरली. मग दिनकरराव पुढे म्हणाले, सुनबाई तर परक्या घरातून आली होती रे, पण तू तर आपल्या आईचा संघर्ष पाहिला होतास. ती कशी दिवस रात्र कष्ट करत होती, घर सांभाळत होती, मुलांना शिकवत होती, पण दुर्दैव तू ते कधीच समजू शकला नाहीस. अरे, एक साडीच तर खराब झाली होती. लहानपणी तू किती वेळा तिच्या साड्या खराब केल्या असतील, याचा तुला अंदाज तरी आहे का? प्रत्येक वेळी ती हसून सगळं स्वच्छ करत होती, पण यावेळी एका चुकीसाठी तू तिचा अपमान केलास. एवढं बोलून दिनकररावांनी आशा त्यांचा हात घट्ट धरला. त्या हातापर्यंत गप्पपणे अश्रू पुसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत पण दृढ भाव होता, आत्मसन्मानाचा. त्या दोघांनी बॅगा उचलल्या. मागे न वळता दाराकडे पावलं टाकली. थोड्याच वेळात ते बस स्टँडवर पोहोचले. गावाकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत उभे राहिले, त्या घराकडे परत जाण्यासाठी, जिथे त्यांच्या फक्त आठवणी आणि स्वाभिमान उरला होता. आता विजय आणि प्रियंकाची नजर लाजेने खाली गेली होती. पश्चातापाच्या आगीमध्ये शब्द निशब्द जळत उभे राहिले. त्यांच्या स्वप्नातील राजवाडा, ते आलिशान घर, जे उभं राहायचं होतं, ते तर पाया घालण्याआधीच कोसळलं होतं. मन रिकामे झालं होतं, पण मनाच्या तळाशी एक धडा उमटला होता. ज्याची किंमत समजायला उशीर होतो, त्याला गमवायलाही वेळ लागत नाही. बाहेर सूर्य अस्ताला जात होता. दिनकररावांची सावली हळूहळू दूर सरकत होती.
त्या दिशेने जिथे नवीन सुरुवात आणि स्वतःच्या सन्मानाचं जगणं त्यांची वाट पाहत होतं. तर मित्रांनो, आजची कथा आपल्याला एक मोठा धडा शिकवते. आई वडिलांच्या सन्मानाला कधी कमी लेखू नका. ते आयुष्यभर आपल्या सुखासाठी स्वतःची इच्छा, आनंद आणि स्वप्न दडपून ठेवतात. त्यांचा अपमान केल्याने फक्त संबंध तुटत नाहीत, तर आपलं स्वतःचं भविष्यही उद्ध्वस्त होतं. खरा सन्मान धनात किंवा दिखाव्यात नसतो. तो असतो मनापर्यंत जोडलेल्या बंधनात. एका चुकीसाठी आई वडिलांना अपमानित करणं सोपं असतं, पण त्यांच्या वर्षानुवर्षांच्या बलिदानांना विसरणं तीच आयुष्याची सर्वात मोठी चूक असते. खरं धन म्हणजे विटा मातीचे महाल नव्हे, तर पुढच्या भविष्यावर केलेला त्याग आणि गुंतवणूक असते. मित्रांनो, आई वडिलांना ओझं न समजता त्यांच्या त्यागाचा आणि सन्मानाचा आदर करा. कारण एक दिवस आपणही त्याच ठिकाणी उभे राहू जिथे आज ते उभे आहेत. आणि लक्षात ठेवा, स्वार्थाचा महाल एक दिवस रिकामा होतो, पण जो आपल्या आईवडिलांचा सन्मान करतो त्यांचं आयुष्य कायम सुख, समाधान आणि स्थैर्याने भरलेलं असतं. मित्रांनो, पैशांच्या महालाचा पाया नेहमीच आई वडिलांच्या आशीर्वादावर